काल संध्याकाळपासून नाशिकमध्ये पावसानं विश्रांती घेतल्यामुळे काल नाशिकमध्ये जी पूर परिस्थिती बघायला मिळाली होती, त्यानंतर नाशिकमध्ये गोदाघाट परिसरात आता पाण्याची पातळी काहीशी कमी झाल्याचं बघायला मिळत आहे। आपण या ठिकाणी बघतोय कालचा ऐतिहासिक दिवस ठरला, कारण नाशिककरांनी अनेक वर्ष जे अनुभवलं नव्हतं तो महापुराचं दृश्य नाशिककरांनी काल अनुभवलं। दुतोंड्या मारुती पूर्णपणे पाण्याखाली काल बघायला मिळाला होता। यासोबतच गोदाघाट परिसरातले हे छोटे मोठे जेवढे मंदिर आहेत तेवढे सगळे काल पाण्याखाली होते। एवढंच नाही तर नाशिकचा सराफ बाजार असेल, भांडी बाजार असेल, या संपूर्ण परिसरामध्ये दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं। आज मात्र पाऊस कमी झाल्यामुळे पाण्याची पातळी देखील कमी झालेली आहे। पाण्याची पातळी कमी झाल्या असली तरीसुद्धा दुकानांमध्ये जे शिरलेलं पाणी होतं ते बाहेर काढण्यात, चिखल बाहेर काढण्यात संपूर्ण दुकानदारांची कालची पूर्ण रात्र गेलेली आहे। आता पावसानं थोडीफार विश्रांती घेतलेली आहे। गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग जरी सुरू असला तरी पातळी मात्र पाण्याची कमी झालेली आहे आणि दुपारनंतर पुन्हा जर पावसानं जोर धरला तर कदाचित पुन्हा एकदा गोदाघाट परिसरात आणखी पाण्याची पातळी वाढेल। या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीनं पुन्हा एकदा प्रशासनानं या संपूर्ण परिसरातल्या रहिवाशांना अलर्ट दिलेला आहे। गोदाघाट परिसरात येणारे पर्यटक असतील, इथे धार्मिक विधी करण्यासाठी येणारे भाविक असतील, यांनी नदीच्या जवळ जाऊ नये अशा पद्धतीच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। सुरक्षा रक्षक या ठिकाणी संपूर्ण गोदाघाट परिसरात तैनात करण्यात आलेले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये नागरिकांनी सतर्क राहावं अशा पद्धतीचा इशारा प्रशासनाच्या वतीनं सध्या दिला जातोय। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।